अशी कुठली एक गोष्ट आहे की ज्यामुळे जोसेफ चंद्रशेखर विजय हा तमिळनाडूचा थलपती ठरला? थलपती म्हणजे कमांडर. हा एकच प्रश्न आहे ज्यानं थलपती विजयला पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री केलंय. आणि या एका प्रश्नाचं उत्तर आहे त्यानं कुणाशीही आघाडी युती न करता स्वतंत्र स्वबळावर लढणं. तमिळनाडूमध्ये दोन आघाड्या आहेत. एक आहे डीएमकेची म्हणजे एम के स्टॅलिन यांची, आणि दुसरी आहे AIADMKची. भाजपा हा AIADMK आघाडीचा भाग आहे, म्हणून त्याला एनडीए सुद्धा म्हटलं जातं. विजयचा TVK हा एकमेव पक्ष होता जो स्वतंत्र लढत होता, स्वबळावर होता, आणि कुठल्याच युती आघाडीचा तो भाग नव्हता. या एकमेव कारणामुळे तमिळनाडूच्या लोकांसमोर एक मजबूत क्लीन पर्याय समोर होता जो त्यांनी निवडला. तमिळनाडूत विधानसभेसाठी 117 जागांचं बहुमत आहे. विजयनं 108 जागा जिंकल्यात. बहुमतासाठी 10-1 जागा कमी पडताना दिसतायत. काँग्रेसचे 4 आमदार निवडून आलेत, ते बहुधा विजयला पाठिंबा देतील. अजूनही काही छोटे मोठे पक्ष आहेत, तेही कदाचित सत्तेचे वाटेकरी होतील. हे सगळं घडतंय सत्ता आल्यानंतर. सत्तेच्या आधी मात्र आपण कुठल्याही आघाडीच्या किंवा पक्षाच्या वळचणीला गेलोय हे दिसणार नाही याची काळजी विजयनं विचारपूर्वक घेतली आहे. लक्षात असू द्या, विजयचे स्ट्रॅटेजिस्ट आहेत प्रशांत किशोर. हे तेच प्रशांत किशोर आहेत ज्यांनी मोदींच्या 2014 सालच्या लाटेचं नियोजन केलं होतं. त्यांचे काही व्हिडिओ कालपासून व्हायरल होत आहेत, ज्यांनी मार्च मध्येच विजय कसा तमिळनाडू काबीज करेल याचं भाकीत केलं होतं, तेही स्वबळावर. म्हणजे एकटा लढला तरच, आणि झालंही तसंच. तमिळनाडूमध्ये भाजपनं विजयला सोबत घेण्याचा किंवा विजय सोबत राहण्याचा प्रयत्न केला. त्याला एनडीए मध्ये आणण्याचाही प्रयत्न झाला, पण त्याला विजयनं फार दाद दिली नाही. त्याला त्याचं लक्ष व्यवस्थित माहीत असावं. 1-2 जागा किंवा फक्त काही आमदार निवडून आणून दबावाचं राजकारण करण्याचा विजयचा प्रयत्न नव्हताच. त्याला हवं होतं अख्खं तमिळनाडू. त्यामुळं मोदी शहांच्या पक्षासोबत अंतर ठेवून ऐन रणांगणात त्यांना धूळ चारली आहे. तमिळनाडूत भगव्यांना जागा नाही ते दाखवून दिलंय. तमिळनाडूत मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजप हा AIADMK सोबत होता. त्यांनी 33 उमेदवार रिंगणात उतरवले. त्यापैकी फक्त 1 जागा भाजपला जिंकता आली आहे, तीही अवघ्या 900 मतांच्या फरकानं. विशेष म्हणजे यातल्या 25 उमेदवारांचा पराभव हा विजयच्या TVKनं केलाय. म्हणजेच भाजपपेक्षा विजयचा TVK हा तमिळ जनतेला जास्त जवळचा वाटलाय. भाजप शून्यावर आउट होता होता वाचलीय. यालाच दुसऱ्या प्रकारेही बघता येईल. भाजपला मिळालेल्या 33 जागा या AIADMKनं स्वतःच्या खात्यातनं दिल्यात. मागच्या वेळेस जयललितांच्या या पक्षानं 66 जागा जिंकल्या होत्या. आता यावेळेस त्या 47 वर आल्यात, म्हणजे 19 जागा घटल्यात. त्याचं एक कारण भाजपही आहे. भाजपला जर एवढी तिकीटं दिली नसती तर AIADMKचं जहाज बुडालं नसतं. तमिळनाडूत भाजप हे ओझं ठरल्याचं स्पष्ट दिसतंय. DMK, AIADMK आणि मोदींचा भाजप सोडून विजयचा TVK हा क्लिअर कट चॉईस ठरलाय. त्रिशंकू लढतीत जनता विजयच्या पाठीमागे उभी राहिली आहे. तमिळनाडूचं राजकारण गेली काही दशकं 2च पक्षांच्या भोवती फिरत होतं. कधी करुणानिधींचा DMK सत्तेवर यायचा, तर कधी जयललितांचा AIADMK. आधी करुणानिधी आणि नंतर स्टॅलिन या दोघांनी मिळून जवळपास 25 वर्ष सत्ता भोगली, तर जयललितांनी 15 वर्ष. दोन्ही पक्षांच्या विचारधारेत फार फरक कधी नव्हताच. दोन्ही द्रविडियन विचारधारेवर चालणारी. तमिळ भाषा, संस्कृती, अस्मिता हेच त्यांचं राजकीय टॉनिक. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात अडकल्याची भावना लोकांसमोर होती. तीच भावना नेमकी विजयनं हेरली आणि एक स्वतंत्र पर्याय होण्याचं ठरवलं. त्याचा तोच निर्णय हुकमी एक्का ठरलाय. विजयनं जे कॅम्पेन केलं त्यातही याच गोष्टींवर त्यानं जोर दिला. विजयचा विजय हा जेनझींचं देशातलं पहिलं सरकार मानलं जातंय. कारण आकडेवारी असं सांगतेय की पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांसाठी विजय हाच पहिली आणि शेवटची चॉईस ठरलाय. राजकारणात मित्रापेक्षाही तुम्ही शत्रू म्हणून कुणाला निवडता याला अधिक महत्व आहे. विजयनं ते नेमकं हेरलं आणि DMK, AIADMK वर हल्ले करायला सुरुवात केली. जी चेन्नई आणि उपनगर DMK म्हणजे स्टॅलिनचे बालेकिल्ले होती, त्याला विजयनं सुरुंग लावला. या बालेकिल्ल्यात विजयनं 32 पैकी 32 जागा जिंकल्यात. 45% मतं विजयच्या पक्षाला मिळाली आहेत. DMKचे प्रमुख आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचाही पराभव विजयच्याच उमेदवारानं केलाय, तेही एकेकाळच्या स्टॅलिनच्या साथीदारानंच.
याचाच अर्थ असा की अतिशहरी भागातनं विजयला प्रचंड मतं मिळाली आहेत. शहरी त्यातही जेनझी त्यातही शिकल्या सवरलेल्या जनतेनं बदलांना प्राधान्य दिलं आणि डीएमकेला घरी पाठवलं. आणखी एक गोष्ट बघा, विजयला फक्त शहरी मतदारांनीच मतदान केलं असं नाही, तर एससी एसटींनीही भरघोस मतदान केलंय. तमिळनाडूत 44 जागा एससींसाठी आरक्षित आहेत. त्यात 20 पेक्षा जास्त जागांवर विजयला यश मिळालंय. एवढंच नाही, तर ज्या मतदारसंघात दलित मतं 20% जास्त होती, अशा एकूण 70 मतदारसंघात विजयनं बाजी मारली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या पक्षासाठी हा आकडा केवढा मोठा आहे हे लक्षात असू द्या. हेच मतदार दोन्ही द्रविडियन पक्षाचे हक्काचे मतदार होते. विजयनं त्यात धाड टाकली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर झालंय. स्टॅलिन यांचं वय झालंय. जयललितांच्या पक्षाकडे म्हणावा एवढा मोठा चेहरा नाही, म्हणजेच जयललितांच्या तुलनेत तर नक्कीच नाही. स्टॅलिन यांचा मुलगा उदय सक्रिय आहे. त्यानेच डीएमकेच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता विजयचा उदय झालाय, त्यामुळेच पुढच्या काळात तमिळनाडूमध्ये विजय विरुद्ध उदय असा सामना पाहायला मिळेल असं दिसतंय. त्यातच विजयनं ज्या सोनं देण्यासारख्या लोकप्रिय घोषणा केल्या, त्या हिरो म्हणून हवेत उड्या मारण्या एवढ्या सोप्या नक्कीच नाहीत. पण ज्या काळात स्विगी पॉलिटिक्स म्हणजे जो घरपोच डिलिव्हरी देतो तो नेता, असा जो नवा काळ आलाय, ती डिलिव्हरी वेळेत पोहोचवणं हेच विजय समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. जाता जाता विजय हा शिर्डीच्या साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. निकालाच्या 2 दिवस आधी तो शिर्डीत येऊन गेलाय. त्यामुळं महाराष्ट्राशी त्याचं आध्यात्मिक कनेक्शन आहे. तुम्हालाही त्याच्या विजयाचं नेमकं कारण काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.